विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे की सुशांतने व्याजाच्या दरा इतक्या वर्षासाठी सरळ व्याजाने 1600 रुपये कर्ज घेतले, त्याने कर्ज फेडताना 784 रुपये व्याज भरले. म्हणजे या ठिकाणी बघा की व्याजाचा दर आणि काळ हे दोघं सारखे आहेत, म्हणून आपण त्यांना एक्स मानू. आपल्याकडे सूत्र आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. आता 784 रुपये सरळ व्याज आहे, मुद्दल 1600 गुणिले दर 100 काळ 100 भागिले 100. शून्य कटले. आता काय राहिलं 784 भागिले 16 बरोबर x चा वर्ग. मग आता x चा वर्ग आहे. आता x काढण्यासाठी सोप्या पद्धतीने काय करायचं तर बघा, x बरोबर या दोघांचं वर्गमूळ काढायचं. तर या दोघांचं वर्गमूळ काढलं तर काय होईल 784 चं वर्गमूळ किती 28, 16 चं वर्गमूळ किती 4, 4 1 4, 4 7 28. म्हणजे व्याजाचा दर काय आला 7%, जो पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. सेम असाच प्रश्न तुम्हाला खाली दिलेला आहे, तो सोडवायचा आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचंय. आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुम्हाला आपल्या ट्रिक्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरायचं नाही.